नमस्कार मित्रांनो। तर आपल्या आत्ता आहे ना जी आपल्याला इको कॅम्पर व्हॅन बनवायची होती तिचं काम आपण चालू केलेलं आहे आणि आता जे मागं दाखवतो फ्लायची कटिंग आणि ते चालू आहे आणि गाडी पण दाखवतो की आतमधून कशी मोकळी केलेली आहे ती। तो मित्रांनो ह्या टाकीच्या वरती आहे ना साधारणतः एक कितना इंच लेंगे इसके ऊपर? 1 इंच। ह्या टाकीच्या वरती 1 इंचचं हे हाईट येणार आहे आणि हा इथवर येणार आहे बॉक्स असा। मग मागं पण त्या लेवलनीच राहील जेणेकरून सोफा पण होईल आणि असा टोटल सोफा होईल, तिकडून उचलल्यानंतर सोफा होईल आणि खाली बेड राहील। तर मी तुम्हाला हळूहळू मध्ये दाखवतोच कुठला बॉक्स बनवतोय काय करते, कारण की आपण फर्निचरचा व्हिडिओ पूर्ण वेगळा बनवणार आहे आणि जे आपण कुशन करणार आहे त्याचा व्हिडिओ वेगळा बनवणार आहे। मित्रांनो हा बॉक्स बनवून झालेला इथला हा वाला। आता ह्याच्या पाठीमागचा बॉक्स बनवतोय ज्याला ड्रावर येणार आहे हा इथं या प्रकारे इथं बसेल हा। तर मित्रांनो सनमायका कापून झाला आणि ड्रावर अजून उद्या बनवायच्यात आणि सनमायका कापून लावून झालेला आहे चिटकून। आता उद्या ड्रावर आणि ते बनवलं की अजून 2 ते 3 दिवस जातील। तर मित्रांनो आज आहे ना दुसरा दिवस आहे। पूर्ण जे बॉक्सच्या आतमधून जो सनमायका येणार होता तो पूर्ण इथं लावून झालेला आहे आणि आता जे ड्रावर बनवायच्यात गाडीसाठी मागं किचन ट्रॉल्या त्याच्यासाठी हा प्लाईप कापणार आहे आपण। तर आज दुसरा दिवस आहे। आज हे 2 काम उरून आतमध्ये हे पूर्ण बॉक्स आतमध्ये फिट करणार आहे। तर दाखवतोच मी 5-10 मिनिट आजच्या दिवसभरात। तर मित्रांनो आज हे ड्रावर बनवले तिन्ही हे वाले किचनचे, त्याच्यानंतर बाहेरून पूर्ण सनमायका लावलाय, हा चिटकून ठेवलेला आहे, सकाळी काढला आणि हा आतमधून पण एक सनमायका लावलेला आहे आपण याला, या पीसला पण लावलाय आणि ह्याला पण समोरून लावलेला आहे। 1 मिनिट दाखवतो। या पद्धतीत सनमायका लावलेला आहे। तर आज एवढंच काम झालं, आता उद्या बाकीचं बघूया। तर बाकीचं आपण आता उद्याच्या ब्लॉकमध्ये बघू, कारण की ही शिगडी पण आणलेली आहे आज आणि इथं एक 65ची एक बॅटरी आणलेली आहे एक साईडची आणि पॉवर बॅकअप आणलेला आहे हा वाला। हा 1 kVचा आहे UPS। तर चला बाकीचं आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया। तर मित्रांनो हे जे किचनच्या ट्रॉले आहेत ह्या तयार करायचं काम चाललंय आता, म्हणजे झालेत तयार, फक्त आपल्याला आता तिन्ही हे लावून बघायचे की कसे बसतात ते। क्या हो रहा है ये ठीक से बैठा नहीं होगा ना, करके हो रहा होगा वो। इधर देख, ये बैठा है ठीक से होल में? हाँ होल में बैठा नहीं है, देख करके वो प्रॉब्लेम हो रहा है। अजून मधला ड्रावर लावायचा आहे, तो एक ड्रावर आहे, हाँ वहाँ पे प्रॉब्लेम हो रहा देख। तर मित्रांनो हा आपला स्टोरेज बॉक्स होईल हा वाला, हा आणि हा जो आहे ना हा CNG
याचं स्टोरेज इथं आणि इथं यूज होईल पूर्ण. ही जागा आहे हा यूज होईल आणि त्याच्यानंतर ते आपले किचनचा सेट तिथं जाईल. आणि इथं एक हे येईल, ह्याच्यावर एक बेड येईल, तो अप अँड डाऊन होईल. म्हणजे एक लेवल बेडची साईज मिळून जाईल आपल्याला अशी लांबपर्यंत. पूर्ण आता 6च्या जवळपास मिळत आहे आपल्याला. या प्रकारे एक लेवल येईल. आता मी एकदा प्लाय बसून झालं की परत लेवल दाखवली की तुमच्या लक्षात येईलच की कसा प्लाय बसतोय तो. हे 3 ड्रावर झाले. हा छोटा झाला, हा मोठा झाला, हा एक. हा किचन राहील कारण की इथं सिलेंडर येणार आहे CNGचा, सॉरी LPGचा. पॉवर बॅकअपसाठी त्या साईडला एक आणि बॅटरी त्याची सेंटरला फिट होणार आहे. तर अशा प्रकारे आपण नियोजन केले. त्यानंतर हा एक स्टोरेज सापडेल, हा एक स्टोरेज राहील. हे सगळे असे चेंजेस थोडे थोडे होतात. मी दाखवतोच पुढं परत तुम्हाला. पहिले ऊपर का खिल्ला ऊपर का मारा है ना नट स्क्रू है. पहले एक गन कभी बढ़िया कम में रहता था लेवल मारा ही खरीद नहीं तो मारा लेवल ना मार देगी था तो उससे पूछी था गाली इनसे पूछा बोल पटकरा ऐसे खोला ये खोला खोला खोला. थोड़ा ऊपर हो रहा है, उसको अपन एडजस्ट करके काटना पड़ेगा उसका भी. ये प्लाई ऊपर नीचे ऐसा बैठ गए खाचे में पूरे. ओके ओके पूरा खाचे. तर मित्रांनो अशा पद्धतीने ना आज हा बॉक्स झाला, हा बॉक्स झाला, हा बॉक्स झाला, तो मागचा पण फायनल झालाय. 6 वाजलेत आणि एक किचन ट्रॉले पण आता जवळजवळ तयार होत आलेत. फक्त आतमध्ये ट्रॉले ढकलायच्यात, म्हणजे ह्याचे जे ड्रावर्स आहेत ते ढकलायचेत. आणि इथलं एक पाठीमागचं बाकी आहे ते उद्या होईल. तर आजचा 3 दिवस लागले. चला तर बाकीचं उद्या बघूया. आता काय आहे, सनमायका हे छोटे छोटे जे पीस आहेत हे वाले, याला सनमायका लावायला खूप टाईम लागेल. खूप म्हणजे खूपच, कारण की सगळ्याला सनमायका आतमधून बाहेरून लावायचं म्हणजे टाईम जरा जास्त जातोय. तर चला आता उद्याच भेटूया. शुभप्रभात मित्रांनो. तर आज ना गाडीचा 4था दिवस आहे आपला. कामं ऑलमोस्ट पूर्ण होत आलेली आहे. तर काल तर तुम्ही संध्याकाळी बघितलंच आता काय काय बनवलं आहे ते. तर आत्ता पूर्ण गाडी फिनिशिंग चालू आहे, म्हणजे पूर्ण तयार करून झालं आहे. फक्त आतमध्ये ठेवून सेटिंग करायची आणि प्रत्येक हे जागेवर स्क्रूनी लॉक करायचं आहे. म्हणजे प्रत्येक बॉक्स जागेवर स्क्रूनी लॉक झाला पाहिजे. तर चला आजचा दिवस सुरू करूया. आपण बघूया काय काय करायचं ते, आणि जसे फिटिंग होईल तसे मी तुम्हाला दाखवेल. ऐसा फ्री बैठने मांगता एकदम. ये मस्त बैठा ना, एकदम फ्री में बैठा हो. तर मित्रांनो आपण जे हे करणार आहे ना गॅससाठी, हे एक होल ठेवलंय आणि हा एक होल ठेवलाय. इथं टाकी राहील, याच्यातून तो पाईप पास होऊन पाठीमागं जाईल. एक ह्या साईडला पण मारलंय आणि त्या साईडला मारलेलं आहे, कारण की टाकी कुठून ठेवायची ते नंतर ठरवूया आपण. आणि ड्रायव्हरला पण आता होल मारतोय. बोल रहा हूं ना.
फिर ओके। तर मित्रांनो, आपण जी कॅम्पिंग व्हॅन बनवत होतो ना, ती पूर्ण फायनल झालेली आहे। तर 1 मिनिटात मी त्याचा डेमो दाखवतो की ते काय काय कसं कसं यूज होतं, कसं कसं ओपन होतं ते, तर बघून घ्या। तर मित्रांनो, हा ह्यानी आणि त्या दोघांनी मिळून बनवलेले पूर्ण सेट आहे। 1 मिनिटात दाखवतो। हे ओपन होतंय। हा आपला स्टोरेज बॉक्स आहे, हा UPS आहे आणि ही बॅटरी लावलेली आपण एक्स्ट्रा 1 kVचा आहे आणि 65 kVची बॅटरी आहे किलोवॅटची। तर हा स्टोरेज झाला। त्याच्यानंतर हा सोफा कम बेडसाठी इथे एक गादी येईल, पूर्ण गादी येणार आहे, पण इथे एक गादी येईल। तो हां, ते ज्यावेळेस बसायचं आहे त्यावेळेस हे सगळं आतमध्ये जाईल आणि हा ह्याच्यावर बंद होईल। इथं पण गादी येणार आहे, ठीक आहे। उसको वापस ओपन कर अभी। या पद्धतीने पूर्ण आता ह्याच्यात पण स्टोरेज आहे, आपण वापरू शकतो। हा जो आहे ना मित्रांनो, इथं थोडा स्टोरेज, हा जो आहे ना मित्रांनो, इथं थोडा स्टोरेज आहे, तो स्टोरेज आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे। तसं तर आपल्याकडे याच्या खाली पण स्टोरेज आहे, इथं पण स्टोरेज मिळणारच आहे। आणि हा एक स्टोरेज आहे, थोडे स्टोरेज कमी मिळेल पण मिळेल। हा बंद झाला, हा पूर्ण बेड होतोय। मागच्या साईडला या। त्याच्यानंतर आहे ना मित्रांनो, हा जो आहे ना समोरचा, हा आपल्याला आप जेवढा पाहिजे तेवढा आप ठेवायला लागतो प्लाय ले लो। पण हा बॅक सीट तयार होईल याचं, जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता। ही मशीन खूप मिळणं अवघड आहे। ही मशीन मित्रांनो, ही वाली जी मशीन आहे ना, ह्या 2 घेतल्यात मी, ही मिळणं खूप अवघड आहे। तर जसं पाहिजे तसं तुम्ही सेटिंग करू शकता ह्याच्यात। आता ते उसको वापस नीचे गिरा और हां देख, बस हा परत खाली आला, म्हणजे हे पूर्ण बेड तयार होईल। आणि त्याच्यानंतर या किचनच्या ट्रॉल्या आहेत। हे चॉपिंग बोर्ड एक बनवलेला आहे आपण, हा एक चॉपिंग बोर्ड बनवलेला आहे, म्हणजे कांदा बिंदा कापण्यासाठी। हे स्टोरेज आहे, हे स्टोरेज आहे भांडी बिंडी ठेवण्यासाठी। आणि इथं गॅस, म्हणजे गॅसचं जे शेगडी आहे ती ह्याच्यात राहील। हे अशा प्रकारे आपण मॉडिफाय केलेली आहे गाडी। मी 1च मिनिटात परत तुम्हाला सीट अप करून दाखवतो, कारण की हे कुठल्या गाडीत नाही आहे। आलं का ते? तर ही अशा पद्धतीने आपली व्हॅन झालेली आहे, कॅम्पिंग व्हॅन। आता हा बघा, हा पूर्ण हा असा तयार होतोय पूर्ण एकदम, म्हणजे ओकेच, ठीक आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, आणि जर याच्यातली तुम्हाला काही माहिती हवी असेल तर जरूर कॉल करा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईल, काही विषय नाही। कारण कसं होतंय, मी पण माझ्या हिशोबानेच बनवलेली आणि पहिल्यांदाच बनवतोय, त्यामुळं चेक करून घ्या, मस्त वाटते एकदम। तो जो समोरचा गॅप दिसतोय ना मित्रांनो, त्याच्यामध्ये तेवढं कुशन येणार आहे झाड, कारण की त्या गाद्या आतमध्ये जातात। तर एकंदरीत अशा प्रकारे आपली पूर्ण गाडी झालेली आहे।